वरती असतो. पण जेव्हा ह्यासारखे लोक टोळक्याने पुढे येतात तेव्हा लक्षात येतं की यांचा मेंदू गुडघ्यात असतो. का ते विचारच करत नाहीत, ते प्रश्नच विचारत नाहीत. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर शोधावी लागतील आणि मग कळेल अरे आपला मार्ग चुकलेला आहे. पण यांचे जे काही आमदार खासदार आहेत हे स्वतः कमरेला बंदूक लावून फिरतात, अगदी सभागृहात पण येतात आणि मग तरुणांना तेच आकर्षण वाटतं की त्या आकर्षणामधून हिंसा केली की आपले सगळे प्रश्न सुटतात. पण मित्रा, या ठिकाणी तू हिंसा केली, तू दगड टाकला एखादा तो फोडला, पण ज्या वेळेस भारतीय दंडविधान संहितेच्या नुसार तुझ्यावरती गुन्हे दाखल होतात त्यानंतर तुझं अख्खं करिअर बर्बाद होतं. त्यावेळेस कुणीच तुझा जामीन द्यायलाही तयार होत नाही. इतकं ते सोपं आहे. परवा ललित कला केंद्रामध्ये जो काही प्रकार घडला तो प्रकार आम्हाला मान्यच नाही. आम्हाला जो विरोध करेल तो आमचा विरोधक हेच एक गृहीतक जे आहे ते समोरच्यांनी मानून ठेवलेलं आहे. स्त्री अभ्यास केंद्रामध्ये शिकत असताना शर्मिला रेगेसारखी शिक्षिका मला लाभली आणि शर्मिला रेगेनं आम्हाला एक टास्क दिला होता. तो टास्क असा होता की ज्या जुन्या पौराणिक कथा आहेत त्या कथा तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहा. मी एक कथा लिहिली त्याच्यामध्ये सीतेच्या अग्निपरीक्षेची, की ज्या कथेमध्ये नाथ आपल्या आजीला सीतेच्या अग्निपरीक्षेची कथा सांगते आणि मग आजी म्हणते तू काय मला रामायण सांगतेय, मी लहानाची मोठी झाले, माझे केस पिकले, ते रामायण ऐकतच आणि तू काय नवीन सांगणार आहे. आणि ती म्हणते आजी नाही ते असं सांगते. मग तो दरबार भरलेला असतो सगळा, एका कुठल्या तरी धुब्याच्या सांगण्यावरून राम सीतेच्या चारित्र्यावरती संशय घेतो आणि तिला तो अग्निपरीक्षा द्यायला लावतो सगळं आणि मग ते पुढचं घडतं. पण त्यावेळेस तिथे सीता आहे ना रामाला प्रश्न विचारते, मी जशी काही महिने रावणाच्या तावडीत होते म्हणून माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला गेलाय, तसा तूही माझ्यापासून वेगळा होतास, तू काय करत होतास. हे आम्ही का विचारू नये. परीक्षा सीतेनंच का द्यायची आणि यामध्ये तुमच्या भावना का दुखावल्या जाव्यात. स्त्री म्हणून कुठला तरी परका माणूस ज्याला मी पती मानलेलं आहे, माझा जोडीदार मानलेलं आहे, त्याच्या कानात काहीतरी पुटपुटतो आणि तो माझ्या चारित्र्यावरती संशय घेतो. बाबा, भावना माझ्या दुखावल्या जातात आणि मीच परीक्षा द्यायची. मग तू कुठं होतास रे बाबा, तू काय केलं होतस, तू तर पुरुष आहेस. हे आम्ही विचारणार. गैर काय आम्हाला प्रश्न पडतो ना, कारण आमच्या लहानपणी आम्हाला रामायण ही गोष्ट म्हणूनच आलं. राम हा देव म्हणून आला नाही, राम आमच्या गोष्टीतला राजा म्हणून आमच्या पुढे सांगण्यात आला होता. तो देव आत्ता झालाय. मग जर आमच्या गोष्टीमध्ये राम हा आमचा राजा असेल आणि तो प्रजाहितदक्ष आहे असं सांगितलं असेल तर माणूस म्हणून त्यानेही चुका केलेल्या आहेत आणि त्याच्या चुका ह्या आम्हाला दाखवून दिल्या पाहिजेत. त्यांनी त्याच्या चुकीच्या गोष्टी आम्ही स्वीकारायच्या आणि आम्ही त्याच्यासारखं रामराज्य आणू म्हणायचं तर ते चालणार नाही. गोष्टी हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, काळ बदललेला आहे, जग जवळ आलेलं आहे. मग आता तुम्ही काय एकमेकांना निरोप पाठवण्यासाठी कबूतर पाठवत नाही ना, व्हॉट्सअपचा वापर करता. मग व्हॉट्सअपचा वापर जर करता तर थोडासा मेंदू लावून जुन्या गोष्टींमध्ये कसे बदल करायचे, ते बदल स्वागतार्ह कसे असतील, ते बदल एकोप्याने एकमेकांना जोडणारे कसे असतील याचं काम करा ना. पण ते बदल तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करणारे आहेत. बरं, रामायणाच्या काळामध्ये रामायण असो महाभारत असो, जी काही त्यांच्यामध्ये युद्ध झाल्याचं सांगितलं जातं किंवा आणखीन काही गोष्टी सांगितल्या जातात, ते युद्ध कुठल्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये झाले तसं सांगितलं जात नाही. मुसलमान या शब्दाचा उल्लेखच रामायण आणि महाभारतामध्ये येत नाही. मग आता तुमचा राम हा फक्त तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी का प्रोजेक्ट करताय. रामायणाच्या आणि महाभारताच्या काळामध्ये मुसलमान नावाची जमातच या ठिकाणी अस्तित्वात जर नसेल किंवा ती त्यामध्ये आलेली नाही तर मग आत्ताचा तुमचा राम हा तुम्ही का मुस्लिम द्वेष्टा म्हणून त्याला उभं करताय पुढे आणि त्याच दोन धर्मांमध्ये, दोन संप्रदायांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी त्याचा वापर का करताय. तुम्हाला जर द्वेष निर्माण करायचा आहे तर तुमच्या स्वतःची काहीतरी कारणं वापरा ना. त्या बिचारा रामाचा का बळी द्यायचा त्यामध्ये. एक तर त्यांनी 14 वर्ष वनवास भोगलेला, राज्यपाठ सोडलं, सगळं केलं. तुम्ही 14
14 वर्ष वनवासही तुम्हाला भोगायचा नाहीये. तुम्हाला सगळं सगळं तुमच्या ताब्यामध्ये पाहिजे. सगळंच एक देश, एक विचार, एक सगळं नाही होणार. हे सगळं एकसारखं. हा भारत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा भारत जो आहे हा हिंदूंचा आहे असं तुम्ही म्हणता. मग बहुसंख्य हिंदू असलेल्या या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य हिंदू